रतनगड अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड हा 1000 वर्ष जुना किल्ला आहे। हा किल्ला शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता। अकोले तालुक्यातील हा किल्ला 1300 मीटर उंच आहे। सन 1400 मध्ये हा किल्ला बहमनी सल्तनतच्या ताब्यात होता। 1490 मध्ये मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला जिंकून घेतला। 1590 मध्ये मल्लिक अंबर आणि मियाँ मंजू या दोन सरदारांमध्ये लढाई झाली आणि हा किल्ला मलिक अंबरचा झाला। रतनगडचा बेस विलेज आहे रतनवाडी। नाशिकवरून रतनवाडीला जाताना भंडारदऱ्याचा आर्थर लेक पाहण्यास मिळतो आणि छोटे छोटे वॉटरफॉल देखील पाहण्यास मिळतात। रतनवाडी गावात आल्यावर समोरच दिसते पाण्याचे मोठे कुंड। रतनवाडीमध्ये महादेवाचे प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिर आहे। येथील शिवलिंगाचे दर्शन केल्यानंतरच ट्रेकर्स रतनगडचा ट्रेक सुरू करतात। हे मंदिर शिलाहार वंशाच्या जांझ राजाने बांधले आहे। यामधील शिवलिंग 4 महिने पाण्यामध्ये असते। या मंदिराला इंटरलॉक सिस्टमने बनवले आहे। मंदिरातील पिलरवर समुद्रमंथन आणि महाभारत मधील घटना कोरल्या आहेत। मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी रतनगडाचा ट्रेक सुरू केला। मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी रतनगडाचा ट्रेक सुरू केला। पंधरा मिनिट चालल्यानंतर समोरच एक पाण्याचे मोठे तळे दिसते। पाणी ड्रिंकेबल आहे। जंगलामध्ये अनेक प्रकारचे जीव वनस्पती आढळतात। ही फर्न लीफ आहे। या पानांचा फारसा काही उपयोग तर होत नाही, पण पान आपल्या बॅक साईडला एक व्हाईट कलरचा लिक्विड सोडते, जे कुठल्याही जागेवर चिटकवल्यास पानांचा आकार दिसतो। ही माउथ कॅटरपिलर नावाची आळी आहे। यावरील काटे जर माणसाच्या शरीराला टोचले तर मळमळ होऊन उलटीसुद्धा होते, कारण यामध्ये लाईट पॉइझन असते। त्यामुळे अशा आळ्यांपासून दूरच राहावे। 1630 मध्ये या किल्ल्यावर मुघलांनी आक्रमण करून हा किल्ला जिंकून घेतला। त्यानंतर 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवा मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला। 1664 मध्ये शिवाजी महाराज सुरत लुटून स्वराज्याला जात असताना या किल्ल्यावर आले होते आणि बरेच दिवस त्यांनी इथेच वास्तव्य केले होते। 1688 मध्ये
औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा हा किल्ला मुघलांनी जिंकला होता. 1720 मध्ये जेव्हा मुघलांनी छत्रपती शाहू महाराजांना सोडून दिले तेव्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला. घनदाट जंगलातील हा ट्रेक असल्यामुळे सोबत गाईड घेऊनच जावे. 7 वर्षातून एकदा उगवणारी कारवीची फुलं येथे मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळतात. ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची केलेली नासधूस पाहता त्र्यंबक दरवाजाकडे जाणाऱ्या या पायऱ्या पाहिल्यास थोडे समाधान मिळते, कारण या सुस्थितीत दिसतात. रतनगडावर जाण्यासाठी 2 मेन दरवाजे आहेत, त्र्यंबक दरवाजा आणि गणेश दरवाजा. मी त्र्यंबक दरवाजाने रतनगडावर गेलो. चारशे वर्षापूर्वी मावळे याच जागेवरून दररोज कितीतरी वेळा चढ उतार करत असतील. किल्ला चढताना त्यांच्या अफाट शक्तीची जाणीव होते. निसर्गाने दोन्ही हातांनी मुक्त उधळण केलेला सह्याद्री रतनगडावरूनच पाहण्यास मिळाला. स्वित्झर्लंडसारखा निसर्ग महाराष्ट्रातही पाहण्यास मिळतो हे लक्षात आले. आभाळ खाली येऊन डोंगराजवळ अडकले होते. डोळे दिपून टाकणारा हा निसर्ग पाहून मन थक्क झाले. सर्वात वरती असणारी नेढे हे या किल्ल्याचे मेन अट्रॅक्शन आहे. कडेलोट पॉइंट हा रतनगडावरील लास्ट पॉइंट असून समोर कात्राबाईचा डोंगर दिसतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात रतनगडावर जाणे, कारण त्यावेळी रतनगड विविध रंगांच्या फुलांनी बहरलेला असतो. काही वर्षांपूर्वी इथे 3 बहिणी राहत होत्या. कळसुबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई. या तिघींच्या नावावरून कळसुबाई शिखर, रत्नाबाई नावावरून रतनगड आणि कात्राबाई नावावरून कात्राबाई शिखर हे नाव देण्यात आले. किल्ल्याच्या दक्षिणेला हनुमान दरवाजा आहे. त्यावर हनुमानाची मूर्तीची आणि गणपतीच्या मूर्तीची कार्व्हिंग केलेली आहे. आतील बाजूस फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. समोरच गुफा पाहण्यास मिळते. किल्ल्यात चढण्यासाठी मला 3 तास लागले आणि उतरण्यासाठी 1.5 तास लागला. किल्ला पाहण्यास खूप सुंदर असून पावसाळ्यात येथे भेट द्यावी. रतनगड मी गणेश दरवाजाकडून उतरलो. या दरवाजावर गणपतीची कार्व्हिंग केली आहे, त्यामुळे याला गणेश दरवाजा नाव देण्यात आले. किल्ल्यात चढण्यासाठी मला 3 तास लागले
आणि उतरण्यासाठी 1.5 तास लागला. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. याची उंची 1646 मीटर उंच असून कळसूबाई हरिश्चंद्रगड वाईल्ड लाईफ सेंच्युरीच्या अंडर आहे. कळसूबाईच्या जवळ आर्थर लेक असून बारी गावापासून 12 किलोमीटर आहे. बारी गाव हे कळसूबाईचे बेस विलेज आहे. आर्थर लेक शांत सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये आहे. या नदीला प्रवरा नदीमधून पाणी मिळते. या लेकचा किनारा 15 किलोमीटरचा आहे. इथे बोटिंग करण्यासाठी 15 मिनिटाचे, अडल्टसाठी 100 रुपये आणि स्टुडंटसाठी 50 रुपये चार्जेस घेतात. ही लेक दुपारीच एवढी सुंदर दिसते, तर पावसाळ्यात याची सुंदरता स्वर्गापेक्षा कमी नसेल. आर्थर लेकच्या जवळच 10 किलोमीटरवर आहे रंधा वॉटरफॉल. इथे असलेल्या या झिगझॅग पुलामुळे हा वॉटरफॉल अट्रॅक्टिव्ह वाटतो. पावसाळ्यामध्ये इथे टुरिस्ट मोठ्या प्रमाणावर येतात. बारी गाव हे कळसूबाईचे बेस विलेज आहे. बारी गावापासून कळसूबाईच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी 6 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. पंधरा मिनिट चालल्यानंतर समोरच एक कळसूबाईचे मंदिर दिसते. गावातील लोक याला आपली कुलदेवी मानतात. कळसूबाई चढत असताना मनामध्ये विचार आला की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आज आपण चढत आहोत, यापेक्षा उंच काय असावे. काही ठिकाणी चढण्यासाठी अरुंद वाटा होत्या, तर काही ठिकाणी सपाट मैदान, काही ठिकाणी ट्रेकर्सने कॅम्पिंग केली होती, तर काही ठिकाणी ब्रेकफास्टसाठी हॉटेल्स होती. हिमालयानंतर देखणं आणि कणखर काही असेल तर तो आहे सह्याद्री, आणि याची प्रचिती कळसूबाईवरूनच दिसते. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे 12 महिने इथे टुरिस्ट ट्रेकर्स व्हिजिट देत असतात. वीकेंडला इथे 10,000 पेक्षा जास्त लोक भेट देतात. कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती. ती इंदूर गावामध्ये एका घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने घरातील मालकाला अट घातली होती की मी घरामध्ये केर काढणे आणि भांडी घासणे अशी काम करणार नाही, बाकी सर्व काम करेल. एक दिवस घरी भरपूर पाहुणे आले. घर मालकाने कळसूला भांडी घासायला लावली. कळसूने भांडी घासली, पण नंतर तिने चिडून तिथून निघून गेली आणि समोरच असलेल्या डोंगरावर जाऊन एकटीच राहू लागली. काही दिवसानंतर तिथेच तिचा मृत्यू झाला. गावातील लोकांनी तिथेच तिचे मंदिर बांधले. तेव्हापासून या डोंगराला कळसूबाईचा डोंगर म्हणून ओळखू लागले. कळसूबाईच्या टॉपवरून पूर्वेला औंध, विश्रामगड, बितनगड, पश्चिमेला अलंग, मदन, कुलंग, रतनगड, उत्तरेला घरगड, बहुलागड, त्रिंगलवाडी, कावनई आणि दक्षिणेस पाबरगड, घनचक्करगड आणि हरिश्चंद्रगड हे किल्ले दृष्टीस पडतात.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रिया नक्की कळवा.